आपण रात्रीच ठरवून ठेवतो की उद्या मला सकाळी लवकर उठायचे आणि अलार्म लावून आपण झोपतो, पण जेव्हा सकाळ होते तेव्हा अलार्म तोच वाजतो आणि जेव्हा आपण अलार्म बंद करतो आपल्याला समजत पण नाही आणि परत आपण झोपतो. तुमच्यासोबत पण हेच होतं का? जर तुमच्यासोबत हेच होत असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओवर आलेले आहात, कारण का आजची व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सकाळी लवकर उठायला लागाल आणि सकाळी लवकर उठायची सवय तुम्हाला लागेल. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 3 गोष्टी सांगणार आहेत, ज्या तुम्हाला सकाळी लवकर उठायला खूप मदत करू शकतात आणि तुम्हाला कायमची लवकर उठायची सवय लागलेली असेल. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं जीएम लर्निंगमध्ये. माझं नाव आहे जय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी लवकर कसं उठायचं. अशा 3 गोष्टी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ज्या जर तुम्ही ऐकल्या आणि त्या गोष्टी केल्या तर तुम्ही सकाळी लवकर उठायला लागाल कायमचे. तर चला मी तुम्हाला ते एक-एक करून गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, रात्री लवकर झोपणे. जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तर लवकर झोपणंही खूप महत्वाचं आहे, कारण की झोप पूर्ण करायची पण असते आणि सकाळी लवकर पण उठायचं आहे. त्यामुळे रात्री लवकर तर झोपलं गेलंच पाहिजे. तर आता तुम्ही बोलाल की रात्री आम्ही लवकर झोपायला तर जातो पण आम्हाला झोप येत नाही. तर जर तुमचंही असंच होत असेल तर याच्यावर एक उपाय आहे, तो म्हणजे झोपायच्या 30 मिनिट आधी लाईट वगैरे बंद करून वातावरण शांत करायचं आहे आपल्या रूमचं आणि मग आपल्याला झोपायचं आहे. आपल्याला झोप नक्की लागेल आणि जर नसेल लागत तर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं झोपण्याच्या आधी पुस्तक वाचायचं आहे. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला हळू-हळू झोप यायला लागेल आणि मग तुम्ही झोपाल. एकतर तुम्ही लाईट बंद करून लवकर झोपण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही 10-15 मिनिटं पुस्तक वाचू शकता. त्याने तुम्हाला लगेच झोप येईल आणि मग तुम्ही रात्री लवकर झोपायला लागाल. दुसरी गोष्ट, मोबाईल बाजूला ठेवून झोपणे म्हणजे काय? तर बरीचशी मुलं काय करतात, रात्री झोपायला जेव्हा ते जातात, तेव्हा ते बोलतात 10-15 मिनिटं मी मोबाईल घेतो आणि मोबाईल घेतात. त्यावर टाईमपास करता, करता कधी 1-2 तास निघून जातात, ते त्यांना पण समजत नाही. तर तुमच्यासोबत पण जर असंच होत असेल, तर तुम्हाला मोबाईल बाजूला ठेवून झोपायचं आहे. तर आता तुम्ही बोलाल, आता सवय नाहीये मोबाईल बाजूला ठेवायची, मग तुम्हाला काय करायचं याच्यावर, की तुम्हाला मोबाईल सायलेंट करायचा आहे आणि दुसऱ्या रूममध्ये ठेवायचे किंवा दुसऱ्या जागेवर ठेवायचे. तर तुम्ही झोपता, तर त्या परिसरात तुम्हाला मोबाईल ठेवायचाच नाहीये आणि सायलेंट करून ठेवून द्यायचे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला मोबाईल आहे असं जाणवणारच नाही आणि मग तुम्ही झोपाल आणि मग हळू तुम्हाला रात्री बिना मोबाईलची झोपायची सवय लागेल आणि मोबाईल जर नाही घेतला, तर रात्री 100% तुम्हाला लवकर झोप लागेल आणि सकाळी लवकर उठाल. तिसरी गोष्ट, लवकर उठायचं कारण असायला हवं. सर्वात महत्वाची गोष्ट, कारण की तुम्हाला सकाळी जर लवकर उठायचे तर का उठायचे याचं कारण असायला हवं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. विचार करा, जेव्हा तुम्ही कुठे फिरायला जाणार असता आणि तुम्हाला तिकडे जाण्याची हौस असते, मग तुम्ही रात्री जेव्हा झोपायला जाता तर तुमच्याही डोक्यात तेच प्रश्न येतात ना, की उद्याचा दिवस कधी उजाडतो आणि मी कधी फिरायला जातो आणि त्या फिरायला जायचे तर आपल्याला लवकर उठलं गेलंच पाहिजे. असे प्रश्न तुमच्या मनात येतात किंवा असा विचार तुम्ही करता रात्री आणि मग तुम्हाला झोपच लागत नाही किंवा झोप लागली जरी तर तुम्ही सकाळी योग्य टायमावर उठता, कारण की तुम्हाला माहिती असतं तुम्हाला फिरायला जायची. असं तुमच्यासोबत पण झालंय का? झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत पण जर असं झालं असेल तर तुम्हाला माहिती आहे की कारण असतं तेव्हा आपण लवकर उठतो. मग त्याच्यासाठी आपल्याला कारण ठेवायचं की उद्या मला हे काम करायचंय, उद्या मला अभ्यास करायचा आहे. काही असू शकतं, तुम्ही काही काम करू शकता. अभ्यास करायचा असू शकतं, काही काम असू शकतं दुसरं, त्याच्यासाठी उठायचंय किंवा सवय लावण्यासाठी उठायचंय. सकाळी उठून व्यायाम करायचे. तुम्ही काही स्वतःला कारण सांगू शकता आणि कारण जर तुमच्याकडे असले, तर तुम्ही सकाळी नक्की लवकर उठाल. तर या होत्या त्या 3 गोष्टी ज्या तुम्हाला सकाळी लवकर उठायला भाग पाडतील. जर तुम्हाला इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.